का की जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवरती देखील त्या प्रकारची कारवाई होईल अशी अपेक्षा आम्ही आपल्याकडनं करायची का? वैशाली नागवडे. नक्कीच. तुम्ही बघितलं असेल मगाशीच या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा स्थानिक ठिकाणी जाऊन भेट दिली. दुपारी ही घटना घडल्यानंतर त्वरित दादा आज दौंडलाच येणार होते आणि त्या पद्धतीनं त्यांनी सगळीकडे भेट देऊन एसपी असतील, आयजी असतील, स्थानिक पीआय असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा ही देण्यात नक्कीच सरकारच्या वतीनं येईल. प्रशासन तत्पर आहे. कालही आम्ही दिवसभर किंवा ती घटना झाल्यानंतर अनेकदा प्रशासनाच्या संपर्कात होतो. काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी आम्ही येऊनही गेलो, परंतु हे सगळं करत असताना माझी सर्वच पक्षांना विनंती राहील की मतांचं राजकारण न बघता आपण सगळेजण सामाजिक सलोखा राखण्यासाठी सगळेजण एकत्र येऊया. प्रत्येक प्रश्न हा राजकीय नसतो तर समाजाचे प्रश्न असतात आणि समाजातील एखादा माणूस वाईट वागला म्हणजे सगळा समाज दोषी आहे का हेही आपल्याला म्हणून चालणार नाही. पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हेही आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. जे घडलेलं आहे त्याचा निषेध सगळ्यांनीच व्यक्त केलेला आहे. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत म्हणून शासनाने सुद्धा कठोरात कठोर कायदा करावा अशी शासनाला विनंती करेल की इथून पुढे अशा प्रकारची कृती कोणी करणार नाही आणि त्या पद्धतीनं त्यांना तशी शिक्षा व्हावी हेच सरकार नक्की बघेल अशी अपेक्षा आम्ही सगळेजण या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करतो आणि त्यांनाही आम्ही विनंती करू की जो कोणी आरोपी आहे त्याला अजिबात सोडता कामा नये. बरं, मग यामधला आरोपी नेमका शोधून कसा काढायचा? विकास लवांडेजी, कारण एका बाजूला सरकारचंच म्हणणं आहे की सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रयत्न